नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जाणून घेऊया. महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा प्रयत्न जोरात आहे. तर नवे मुख्यमंत्री 5 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर शपथ घेणार. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे स्पष्ट झालंय. बुधवारी म्हणजेच आज महाराष्ट्रातील भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक संपली. केंद्रीय निरीक्षकांसमोर सर्व आमदार आपला नेता निवडतील. हा नेता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री असेल. आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात आहे. आता एक नवी माहिती समोर येत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडे 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. मात्र भाजपाने त्यांची मागणीही फेटाळून लावली. 28 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाच्या नेतृत्वाची भेट घेतली. या बैठकीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. भाजपाचे एका ज्येष्ठ नेत्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्वाला 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्तावना दिला होता. संपूर्ण कार्यकाळासाठी मुख्यमंत्रीपद देणे शक्य नसेल तर सुरुवातीच्या 6 महिन्यासाठी देखील तरी पद द्यावे अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. तर शिंदे यांचा प्रस्ताव भाजप नेतृत्वाने चर्चेदरम्यानच फेटाळून लावला. यामुळे चुकीचे उदाहरण समोर येईल असे भाजपाने म्हटले आहे. हा चुकीचा निर्णय असून त्यांना प्रशासनावरही विपरीत परिणाम होईल. भाजप नेतृत्वाने सांगितले की 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री नेमण्याचा व्यवस्था नाही. शिंदे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या कथित आश्वासनाची आठवण करून दिली, ज्यामध्ये बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री राहतील असं त्यांनी म्हटले होते. मात्र भाजपाने पक्षाला जवळपास बहुमत मिळाल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री पद देणे चुकीचे आहे असंही भाजपाने म्हटलंय. तर भाजपाच्या नेत्यांची इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की एकनाथ शिंदे यांना भाजप अध्यक्षपदी बनवण्यास सांगितले होते. यानंतर भाजप नेतृत्व म्हणाले की जर तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले असते तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडलं असतं का? तर भाजपाचे हे उत्तर ऐकून एकनाथ शिंदे हे आऊक झाले आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद.